नंतर लातूर समोर चर्चेमध्ये आला. पुण्यामध्ये अभंग प्रभू आज चर्चेमध्ये आहेत. काय कारण आहे? सीबीआय इथे येऊन गेली. काय कारण सीबीआयचे इथे यायचं? तेजस शहा आमच्याकडे फिजिक्स फॅकल्टी आहेत, बरोबर. त्यांना इंडिव्हिज्युअल लेवलला काही डाऊट्स होते. काही चॅप्टर्स जे जेई मेनमध्ये येतात, जसं रेडिओ ॲक्टिव्हिटी, ते नीटमध्ये येतात का, त्यांचं त्यांना क्लॅरिफिकेशन हवं होतं. म्हणून त्यांनी एक सिनियर फॅकल्टी फिजिक्स म्हणून त्या मॅडमना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्यामध्ये काही जी चॅट झाले ते सीबीआयला मिळाले आणि त्याच्यानंतर फर्दर चौकशीसाठी त्यांना दिल्लीला नेलेलं आहे. आणि आता ते सबज्युडिस असल्यामुळे लेट लॉ टेक्स इट्स ओन कोर्स, बरोबर. ही इंडिव्हिज्युअल लेवलला झालेली घटना आहे. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी ॲज अन इन्स्टिट्यूट चा काहीही या लीकशी संबंध नाही. आम्ही कधीही इन्व्हॉल्व नव्हतो, आत्ताही नाही किंवा फ्युचरमध्येही नसणार आहे. जी काही सीबीआयला कोऑपरेशन लागेल ते आम्ही देऊ, बरोबर आहे. इन्स्टिट्यूट क्लीन आहे ह्याचा मला विश्वास आहे आणि हे सगळ्या जनतेला मला सांगायला आवडेल, कळलं. आणि जे काही कोऑपरेशन त्यांना ह्याच्यासाठी लागेल ते आम्ही देणार आहोत. परत सांगतो, ही इंडिव्हिज्युअल इन्क्वायरी आहे, संस्थेवरची नाही. तेजसला किती वर्ष होता? 4 वर्ष. आणि तुमच्या अकॅडमी स्थापन करून किती वर्ष झाली? 4 वर्ष. आणि अकॅडमीचा रेशो किती विद्यार्थी पास होतात? रेशो म्हणजे चांगले मार्क मिळवण्याचा, जसं मोठे लोक म्हणतात की आमच्याकडे तुम्ही डॉक्टर. आमचा साधारणपणे 16 ते 17%. तुमच्या काही बॅचेस का प्लॅटिनम? नाही 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 नाही, आम्ही सगळ्यांना एकच ट्रीटमेंट देतो. सगळ्या विद्यार्थ्यांना एकच ट्रीटमेंट. जे प्रश्नपत्रिका किंवा जो गायडन्स आहे तो सगळ्यांना सरसकट जितके विद्यार्थी, आता अराउंड 1,80,000 एक वर्ष. ही सगळ्या क्लासची स्टँडर्ड आहे. अहो, हे आजच झालंय ना, जरा थांबूया. कोर्टात केस उभी राहू दे, आपण जजमेंटल का व्हायचं, कळतंय तुम्हाला? निष्कर्ष येऊ दे ना त्याचा बाहेर, कळलं. सर, 4 वर्षात आपल्याकडे किती हजार विद्यार्थी बाहेर पडले तरी रेशो काय आहे? मी म्हटलं ना, आता नंबर मला एवढा मेमरीमध्ये नाहीये. रेशो जो आहे, सक्सेस रेशो, तो 16 ते 17% आहे. पण सर, एका संस्थेचं नाव पुढे आलं की विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो, पालकांमध्ये संभ्रम असतो. आता आपल्या तो असणारच ना, तो असणार, पण त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायला लागेल. पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान करतात? आमच्या पालकांना आणि आमच्या विद्यार्थ्यांवर आमचा पूर्ण भरोसा आहे, त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, कारण आमची लेगसी आहे फेअर प्रॅक्टिस. ओके. आणि आता आमचं पहिलं प्रायोरिटी आहे 2026ची जी 21 जूनला रीनीट होते, आम्हाला त्याला जस्टिस द्यायचं आहे, कळलं. हे आम्हाला प्लीज करू द्या, कारण प्लीज हे कोऑपरेशन द्या. ओके.